तर खरात मुळे चाकणकर यांच्या मागची कटकट ही कायम आहे। महिला आयोगाच्या पदावरून चाकणकरांना हटवा अशी मागणी आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा केली आहे। महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल। आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवा। जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी त्यांच्याकडनं महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। त्या ट्रस्टवर खरात सह चाकणकर सह अजून 4-5 जण आहेत, ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी होणं गरजेचं आहे। याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत। सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे।